नमस्कार. आज शिकणार आहोत 5 ते 1 डॉटचे खूपच सुंदर सुंदर 4 रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. हे बघा 5 ते 1 डॉट पाडून घेतलं आहे आणि आपल्याला चौकोन असा आकार आखून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. इझिली कोणीही काढू शकतील अशा सोप्या मी रांगोळ्या आणलेल्या आहे 4. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. अगदी आकर्षक अशा आपल्या रांगोळ्या होणार आहे. आणि हे बघा 2-2 रेषा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत चौकोनच्या आजूबाजू आणि आपल्याला थोडंसं असं पाकळीचा आकार आणि आजूबाजू अशा 3 पाकळ्या काढून मध्ये गोल करून घ्यायचे. इथं बघा रेष अशी चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने काढून घ्यायचे. इथंही सेम त्या पद्धतीने गोल आणि आजूबाजू 2 पाकळ्या मध्ये गोल आणि एक एक रेष. इथंही आपण कलरचा डॉट पाडून घेणार आहोत. अतिशय सोप्या आणि सुंदर आपल्या 4 रांगोळ्या होणार आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. थोडंसं गोल करून घ्यायचं म्हणजे विरुद्ध कलर टाकता येईल. कारण मी खूपच सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणत असते. नक्की माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतो बेसिक पद्धतीने. इथंही आपल्याला कलर डॉट पाडून घ्यायचे. सॉसची बॉटल घेतली मी मार्केटमधनं. खूप यूजफुल बॉटल आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने सॉसची बॉटल आपण डॉट टाकू शकतो. कलर डॉट ज्यांना कलर भरता येत नसेल त्यांच्यासाठी. इथेही आपल्याला एक एक डॉट पाडून घ्यायचं आहे बघा. आपल्याला इथं 2 पाकळ्या आणि पानाचा आकार थोडा हलका हलका शेड द्यायचा आहे बघा. चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचे. मध्ये आपल्याला शुभ स्वस्तिक असं काढून घ्यायचं. अगदी शुभ अशी रांगोळी नक्की ट्राय करा. मध्ये आपल्याला डॉट पाडून व्यवस्थित एका बोटाने गोल करून कलर डॉट पाडून घ्यायचा. आता आपल्याला याच्यानंतर दुसरी सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी शिकायची आहे 5 ते 1 डॉटची. हे बघा 5 ते 1 डॉट पाडून घेणार आहोत. अतिशय आकर्षक आपली रांगोळी होणार आहे. सेम त्या पद्धतीने चौकोन आखून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. आणि इथून गोल आणि वरून गोल अशा पद्धतीने चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचे. तिथं आपल्याला कलर डॉट पाडून घ्यायचे. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. इथंही थोडा आपल्याला मध्ये कलर टाकून घ्यायचा आहे. मी ऑरेंज असा कलर टाकून घेते. इथं ह्या बाजूला गोल ह्या बाजूला गोल आणि आपल्याला 3 आणि 2 आणि 1 टिपके असे ठेवत जायचे डिझाईन. इथं पानाचा आकार चारही बाजूला आपल्याला पानाचा आकार आणि रेष ओढून छोटे छोटे डॉट ठेवायचे. इथं आपल्याला शुभ स्वस्तिक असं काढून घ्यायचं आहे वेगळ्या पद्धतीचं.
खूपच शुभ रांगोळी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. मध्ये आपल्याला कलरचे डॉट पाडून थोडंसं गोल करून घ्यायचे. आता आपण तिसरी अशी रांगोळी, शुभ रांगोळी शिकणार आहोत. इथेही आपल्याला कलर डॉट पाडून घ्यायचं आहे. सेम त्या पद्धतीने आपण 5 ते 1 डॉट पाडून घेतला आहे आणि अतिशय कमळाची आपल्याला खूप आकर्षक आणि सुंदर अशी रांगोळी शिकायची आहे. त्याच पद्धतीने 2-2 रेषा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. बघू शकता व्यवस्थित आपल्याला 2-2 रेषा मारून इथं आपल्याला पानाचा आकार, चारी बाजूला आधी आपण पानाचा आकार काढून घेणार आहोत. अतिशय शुभ अशी कमळाची रांगोळी काढणार आहोत. हे बघा, एक पाकळी इकडून, एक पाकळी इकडून मध्ये असं गोल करून घ्यायचं आपल्याला आणि इथं 2-2 रेषा. इथं हलका हलका शेड द्यायचा आहे आपल्याला. चारही बाजूला आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. इथं आपल्याला कलरचे डॉट पाडून घ्यायचे, फक्त रेषेच्या बाहेर. थोडं गोल करून घ्यायचे म्हणजे आपल्याला कलर डॉट पाडता येईल. विरुद्ध कलर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सॉसची बॉटल आहे, नक्की ट्राय करा. यूजफुल बॉटल आहे. याच्यामध्येही कलर टाकून घेणार आहोत. मध्ये चौकोन असा आकार तयार करून घ्यायचा आपल्याला. एका बोटाने डिझाईन काढून घ्यायची, फक्त बाहेर फेकत जायचं आपल्याला. मध्येही आपल्याला डॉट पाडून छोटे छोटे टिपके ठेवून घ्यायचे. एका बोटाने आपल्याला सरकत जायचे. सुंदर आपण अशी चौथी रांगोळी बघणार आहोत. किती आकर्षक अशी आपली रांगोळी दिसते, बघू शकता. हे बघा, 5 ते 1 डॉट सेम त्या पद्धतीने चौकोन आखून घ्यायचं आपल्याला. एक मोठी, छोटी आणि छोटी रेष असं चारी बाजूला आपण करून घेणार आहोत.
आपल्याला इथून असं गोल गोल करत जायचे बघा. इथंही पानाचा आकार. इथं आपल्याला आडव्या क्रॉसमध्ये रेषा ओढायची बघा, चारी पानांमध्ये. इथं सरळ रेष आणि क्रॉसमध्ये असं पानाला भिडवायचं आहे आपल्याला. पानाचा आकार तयार करायचा आहे. सरळ नंतर आजूबाजूला क्रॉसमध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत. इथं चौकोन असा आखून घ्यायचं आहे आपल्याला. एका बोटाने डिझाईन तयार करून घ्यायची आहे. मध्येही आपल्याला गोल करून घ्यायचे आणि छोटे छोटे टिपके ठेवत जायचे. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट करा आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत जा. खूपच यूजफुल व्हिडिओ असतात, कारण मी बेसिक पद्धतीने व्हिडिओ आणत असते. खास ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठीच माझे खास व्हिडिओ असतात. म्हणून नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा. सुंदर अशा आपण किती 4 रांगोळ्या शिकलो बघू शकता. थोडा एका बोटाने पंच करून घ्यायचे म्हणजे विरुद्ध कलर टाकता येईल. आपल्याला त्याच्यामध्ये विरुद्ध असा कलर टाकून घ्यायचा आहे. थँक्यू आणि धन्यवाद.